मित्रांनो, समजा मृत्यू समोर उभा आहे. स्वतःचे आई वडील तुमचे हातपाय धरतात आणि राजा तुमच्यावर तलवार काढून उभा आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? रडाल ना? पण बेताल 85 मधला तो 7 वर्षाचा मुलगा मात्र खळखळून हसला. गोष्ट अशी आहे की राजा आणि राजाच्या कल्याणासाठी एका 7 वर्षाच्या मुलाचा बळी दिला जाणार होता. अटीप्रमाणे त्याच्या आईवडिलांनी त्याचे हातपाय पकडलेले. समोर राक्षस उभा होता आणि राजा स्वतः तलवार काढून सज्ज होता. सारे राज्य पाहत होते, पण कोणी वाचवायला आलं नाही. अशा परिस्थितीत मात्र तो मुलगा खळखळून हसला. तेव्हा बेतालने राजा विक्रमादित्याला विचारले, राजा, तो मुलगा काय हसला? तेव्हा राजा म्हणाला, अरे, संकटात मुलं एकतर आई वडिलाकडेच जातात, तिथून सुटले तर राजाकडे जातात, आणि तिथूनही काही नाही मिळालं तर ते देवाकडे जातात. पण इथे तर रक्षकच भक्षक बनले होते. या जगाच्या स्वार्थीपणावर आणि नात्याच्या खोट्या मुखवट्यावर तो मुलगा हसला. आजच्या काळात ही परिस्थिती अशीच आहे ना, जेव्हा रक्षक बनलेले अधिकारी भक्षक बनतात, भ्रष्टाचार करतात किंवा आपलीच माणसं स्वार्थासाठी आपला बळी देतात, तेव्हा आपली परिस्थिती सुद्धा त्या बेताल 85 मधल्या मुलासारखीच होती.